हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गंधर्व हस्तादी कषायाबद्दल माहिती देणार आहे। तर हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे ज्याचा वापर कॉमनली खूप सारे लोक करतात। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गंधर्व हस्तादी कषायाबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे याचा वापर कोणाला करायला पाहिजे, कोणकोणत्या रोगामध्ये गंधर्व हस्तादी कषायाचा वापर केला जातो, याचा वापर किती दिवसापर्यंत करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे दिसून येतात, याचा वापर कसा करायला पाहिजे आणि याचे साइड इफेक्ट्स कोणकोणते आहेत, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, तुम्ही आणखी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केला नाहीत, तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम बघूया की यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स, कोणकोणत्या आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश केला गेला आहे। तर यामध्ये गंधर्वहस्ती, पुनर्नवा, चीरबिल्वा, चित्रक, आद्रक, भूमिताला इत्यादी अशा दिव्य आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश यामध्ये केला गेला आहे। तर आता बघूया गंधर्व हस्तादी कषायाचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात, याचा वापर कोणकोणत्या रोगामध्ये, कोणकोणत्या बिमाऱ्यामध्ये केला जातो। तर सर्वप्रथम जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन झाला आहे, मलबद्धतेची समस्या आहे, म्हणजे तुमचे जे स्टूल्स आहेत अथवा जे मल आहे खूप जास्ती हार्ड जात आहे, सखत जात आहे, मोशन पास करण्यासाठी खूप ताकद लावावी लागत आहे, जोर लावावं लागत आहे आणि मोशन झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला सॅटिस्फॅक्शन फील होत नाही, बार बार मोशनसाठी जावावंसं वाटत आहे, तेव्हा तुम्ही गंधर्व हस्तादी कषायाचा वापर करू शकता। तर हे जे कषाय आहे, काढा आहे, नॅचरल लॅक्झेटिव्ह सारखं काम करतो। तर हे काय करतो, तुमच्या मोशन्सला, स्टूल्सला लूज करून शरीराच्या बाहेर फेकण्यासाठी मदत करतो। ओव्हरऑल हे काय करतो, तुमच्या कॉन्स्टिपेशनला, मलबद्धतेची समस्याला कम करण्यासाठी मदत करतो। याशिवाय तुम्हाला जर इंडायजेशनची समस्या आहे, म्हणजे तुम्ही जे जेवण करता त्याचं चांगल्या प्रकारे पचन होत नाही, डायजेशन होत नाही, अथवा तुमची भूक कमी झाली आहे, भूक लागत नाही, अथवा तुम्हाला ॲसिडिटीची समस्या आहे, म्हणजे तुमच्या छातीमध्ये खूप जळजळ फील होत आहे, आंबट ढेकरा येत आहेत, अथवा मळमळल्यासारखं फील होत आहे, कधी कधी उलट्या पण होत आहेत, अथवा तुमच्या पोटामध्ये खूप जास्ती गॅस बनत आहे, ब्लॉटिंग दिसून येत आहे, तर या सर्व समस्यामध्ये, या सर्व प्रॉब्लेम्समध्ये सुद्धा गंधर्व हस्तादी कषाय खूप फायदेमंद आहे। तर हा कषाय काढा काय करतो, तुमच्या पाचकाग्नीला, जाठराग्नीला वाढवतो। त्यामुळे काय होतं, तुमची भूक वाढते, तुमचा डायजेशन चांगल्या प्रकारे होतो आणि हा तुमच्या ॲसिडिटीला सुद्धा कमी करण्यासाठी मदत करतो। ओव्हरऑल हे तुमच्या डायजेशनला, पाचन क्रियेला चांगला बनवण्यासाठी मदत करतो। याशिवाय जर तुम्हाला जॉईंट पेनची समस्या आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला गुडघेदुखी होत आहे, कमरेमध्ये दुखत आहे, पाठीमध्ये दुखत आहे, अथवा मानेमध्ये अकडून धरला आहे, तेव्हा सुद्धा तुम्ही गंधर्व हस्तादी कषायाचा वापर करू शकता। तर हे जे जॉईंट पेनची समस्या आहे, युजुअली वात दोष वाढल्यामुळे दिसून येते। तर हा कषाय अथवा काढा काय करतो, तुमच्या शरीरामध्ये वाढलेल्या वात दोषाला कमी करण्यासाठी मदत करतो, ज्यामुळे ही जॉईंट पेनची जी समस्या आहे कमी होते। याशिवाय जर तुम्हाला डिस्मेनोरियाची समस्या आहे, म्हणजे पिरियड्सच्या टाईममध्ये पोटदुखी होत आहे, खूप त्रास होत आहे, तेव्हा सुद्धा तुम्ही गंधर्व हस्तादी कषायाचा वापर करू शकता। तर हा काय करतो, तुमच्या पोटदुखीला कम करण्यासाठी मदत करतो
आणि तुमच्या युटेरसला म्हणजे गर्भाशयाला हेल्दी ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतो। आणि यासोबत हा तुमच्या इम्युनिटीला म्हणजे रोगनिरोधक शक्तीला चांगला ठेवण्यासाठी सुद्धा मदत करतो। तर याचा वापर कसा करायला पाहिजे? तर 15 ते 30 ml च्या मात्रामध्ये गंधर्व हस्तादी कषाय घेऊन अर्धा ग्लास गुनगुन्या पाण्यामध्ये मिक्स करायला पाहिजे आणि याचा वापर सकाळी संध्याकाळी जेवण करण्या अगोदर हे तुम्हाला प्यायला पाहिजे। तर याचा वापर दोघे स्त्री आणि पुरुष करू शकतात। पण जे छोटे मुले आहेत अथवा जे गर्भवती स्त्रिया आहेत अथवा जे स्त्रिया आपल्या बाळाला स्तनपान करत आहेत अथवा तुम्हाला कोणती दुसरी बिमारी आहे ज्यासाठी तुम्ही रेग्युलर मेडिसिन्स घेत आहात, तर तुम्हाला याचा वापर करण्या अगोदर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे। जर तुम्ही सुद्धा याचा वापर करणार आहात तर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करूनच याचा वापर करायला पाहिजे, कारण सेल्फ मेडिकेशन हार्मफुल असतो। युजुअली गंधर्व हस्तादी कषाय अथवा काढा घेतल्याने कोणतेही साइड इफेक्ट्स दिसून येत नाहीत। पण जर तुम्हाला याचा वापर करते वेळेस तुमच्या हेल्थमध्ये इश्यूज दिसून येत आहेत तर तुम्हाला याचा वापर स्टॉप करायला पाहिजे। याला स्टॉप करून तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे। तर फ्रेंड्स, जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।